आपण या ठिकाणी बघू शकताय काकडी आपण धुवायला घेतलेली आहे। ॲक्च्युली बऱ्याच दिवसातून मला ह्या शेतावरती येण्याचा योग आला। माझे मित्र आहेत रुपेशजी सांबरे, समोर या ठिकाणी बसलेले आहेत। एक तरुण आणि तडफदार असा हा शेतकरी आहे। मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तरुण मुलांनी काय केलं पाहिजे। तर त्यांना नेहमी मेसेज देत असतो की तरुणांनी 10 ना 12 हजाराची नोकरी करण्यापेक्षा शेतामध्ये जर स्वतःची शेती जर केली तर नक्कीच 2 पैसे आपल्याला कमवू शकतो आपण। भले कधी कधी भाव कमी असतो, कधी कधी भाव जास्त असतो, परंतु दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण जर स्वतःच्या शेतामध्ये जर आपण राबलो तर नक्कीच आपल्याला 2 पैसे मिळतील। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे रुपेश असेल, त्याचा भाऊ योगेश असेल। परंतु आजचा जमाना असा आहे की सगळ्या लोकांना पाहिजे नोकरीवाला माणूस, आलं लक्षात। तर हा मला एक सोशल मेसेज द्यायचा आहे की खरोखर जर कष्ट करणारा जर शेतकरी असेल, तरुण असतील, तर त्यांनी नक्कीच शेतीतून लाखो रुपयाची कमाई शेतकरी करत असतो। याचं जिवंत उदाहरण म्हणजे रुपेश असेल, योगेश असेल। तर गेल्या वर्षीच्या मी व्हिडिओमध्ये असं टाकलं होतं की गेल्या वर्षी 12 क्विंटल जो काकडी काढणारा, उत्पादन घेणारा जो माणूस होता तोच शेतकरी म्हणजेच रुपेश होता। रुपेशच्या सोबत त्याचे आई आहे, त्याचे बाबा आहेत, त्याचे भाऊ आहेत आणि हे संपूर्ण कुटुंब जे आहे खूप अगदी कष्ट करून 2 पैसे कमवतो। आणि या कष्टातून हे बघा, कष्टातून मोती फुलते, घामातून मोती फुलते। आणि कष्ट जर केलं तर 100% फळ देण्यास पाठीमागे ईश्वर राहत नाही, तुमच्यासोबत ईश्वर नेहमीच असतो। तर हा जो मळा फुललेला आहे काकडीचा तो आपण बघू शकतो। या ठिकाणी शेतकरी आहेत, शेतकरीमध्ये रुपेशची आई आणि रुपेशचे वडील या ठिकाणी आहेत। अख्खा दिवस उन्हामध्ये मेहनत करतात ते आणि मेहनतीतूनच आपल्याला श्रमातून घामातून मोती फुलले असे म्हणतात। तर हे अशा प्रकारचं काकडीचं उत्पादन त्याने घेतलेले। रुपेश, कधी लावली होती काकडी? साधारण 21 जानेवारी 21 जानेवारीला लावली काकडी। आज कितवा खुडा आहे? पाचवा खुडा आहे। म्हणजे गेल्या वर्षी आपण जी काकडी लावली होती त्याच्याच मानाने अशा प्रकारची यावर्षी सुद्धा काकडी चांगली दिसते मला असं वाटते। अजून किती दिवस चालेल आपली काकडी? अजून 27 तोडे निघतील। 27 तोडे निघतील अंदाज, म्हणजे आणखी 1-2 महिने चालेल, 1-1.5 महिने चालेल। तर अशा प्रकारचे हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना आपल्याला नक्कीच प्रोत्साहन द्यायचे आणि अशा लोकांकडून आपल्याला प्रेरणा घ्यायची की या ठिकाणी बघू शकतो किती गुंठ्यामध्ये ही काकडी केली आहे? 1 एकर मध्ये ही काकडी 40 गुंठ। हा, 40 गुंठ्यामध्ये ही काकडी केलेली आहे। आणि ही काकडी लावून आताच त्याने सांगितलंय 21 जानेवारीला लावलेली काकडी। तेव्हा मी या ठिकाणी आलो होतो, अगदी बी असं वरती आलो होतं, छोटे छोटे मोड आले होते आणि आज तो मला हिरवागार असा फुललेला आहे। आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया काकडी कशा प्रकारे आहे। आता खुडा केलेला आहे, खुडा जरी केलेला असेल तरी अशा प्रकारे छानपैकी हिरवीगार काकडी लागलेली आहे। आणि ही काकडी जे बियाणं आहे ते चांगल्या प्रकारचं बियाणं आहे, महागाचं बियाणं आहे। आणि ही जर काकडी खाल्ली तर आपल्याला कुठल्या प्रकारचं कडवटपणा जाणवत नाही। ही खरी खासियत आहे या काकडीच्या उत्पादनाची। आणि खूप छान असं त्यांच्याकडे बोरिंगचं पाणी त्यांनी स्वतः लावलेलं आहे, त्याच्यामुळे बोरिंग असल्यामुळं ह्या पाण्याला जो या काकडीचा जो पाणी घातलं जातं तो शुद्ध पाण्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे, गटाराचं पाणी नाही। आणि या ठिकाणी जे खत टाकलं जातं ते सेंद्रिय खताचा या ठिकाणी वापर केला जातो, त्याच्यामुळे खरोखर शेतकऱ्याला खरोखर चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काकडी आपल्याला खायला मिळते, जी नैसर्गिकरित्या वाढवलेली आहे आणि चांगल्या प्रकारची आपल्याला टेस्ट या काकडीतून मिळते। आणि काकडीचे आता उन्हाचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे काकडीला सध्या मागणी खूप आहे आणि कधी कधी काकडी सक्सेस होत नाही, उन्हामध्ये त्याच्यावरती रोग पडत असतो। आणि ह्यावेळेस चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन त्याला अगदी म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते लोक या ठिकाणी येत असतात आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत आपण आत्ता बघू शकतो 7ची वेळ झालेली आहे, अजूनसुद्धा ते शेतामध्ये आहेत। आणखी 2 तास लागतील त्यांना ते काकडी रेडी करायला आणि नंतर तो माल वाहतूक टेम्पो येईल किंवा ते घेऊन जातील। अशा प्रकारे त्यांचा व्यापार आहे, उत्पादन काढतात, परंतु या पाठीमागे फार मेहनत आहे आणि अशा मेहनतीचे आपण नक्कीच आपण या शेतकऱ्याला सलाम केला पाहिजे। धन्यवाद।